तर संजय राऊत आज मालेगाव कोर्टात हजर राहणार आहे। मंत्री दादा भुसे बदनामी प्रकरणी आज सुनावणी आहे। संजय राऊत रात्री मालेगाव मध्ये पोहोचलेले आहे। तर मालेगावात संजय राऊत पोहोचलेले आहे। मंत्री दादा भुसे बदनामी प्रकरणी आज सुनावणी आणि त्यासाठी संजय राऊत रात्रीच न्यायालयात सुनावणीसाठी मालेगावात पोहोचले। तर संजय राऊत आज मालेगाव कोर्टात हजर राहणार आहे। तर मंत्री दादा भुसे यांच्या प्रकरणी केलेलं वक्तव्य जे संजय राऊतांना भोवलेलं आहे आणि त्याचवरून भुसेंच्या बाजूने मानहानीचा दावा करण्यात आला होता, तशी तक्रारही देण्यात आली होती आणि त्या संदर्भातली ही सुनावणी आहे। तर या बदनामी प्रकरणी आज सुनावणी आहे। मालेगाव न्यायालयात ही सुनावणी होणार आहे। त्यासाठी संजय राऊत रात्री मालेगावात पोहोचलेले आहे। आज ते सुनावणीसाठी मालेगाव न्यायालयात हजर राहणार असल्याची माहिती आहे। अधिक माहिती या संदर्भात घेऊयात। आमचे प्रतिनिधी संतोष खताळ आपल्या सोबत जोडले गेले आहे। संतोष, साधारण किती वाजता ही सुनावणी होऊ शकते? मंत्री दादा भुसे बदनामी प्रकरणात कालपासूनच संजय राऊत हे मालेगाव रेस्ट हाऊस मध्ये आलेले असून आज ही सुनावणी आहे। ही सकाळी 11 वाजता ते मालेगाव सत्र न्यायालयात हजर राहणार असून त्याच्या पहिले सकाळी ते 10 वाजता प्रेस देखील घेण्यात असल्याची माहिती आपल्याला कळत आहे। संतोष, दोन्ही पक्षांकडून कोण कोण वकील बाजू मांडणार आहे? दादा भुसे यांच्याकडून देखील त्यांचे वकील जे आहे ते बाजू मांडणार आहे। त्याचप्रमाणे संजय राऊत यांच्याकडून देखील त्यांनी जे लावलेले वकील आहे ते या प्रकरणाची शिशिर हिरे म्हणून जे आहे ते या प्रकरणाची बाजू मांडणार आहे। जी संतोष, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। मंत्री दादा भुसे बदनामी प्रकरणी आज सुनावणी आहे मालेगावात। मालेगाव न्यायालयात आज ही सुनावणी होणार आहे आणि त्यासाठी संजय राऊत रात्रीच मालेगावात पोहोचलेले आहे। या सुनावणीसाठी ते मालेगाव कोर्टात हजर राहील। आता या सुनावणीकडे लक्ष लागलेलं आहे। आज या संदर्भात न्यायालयाचा काही निकाल समोर येतो का, त्याकडे लक्ष आहे।